हर्षल. It's Harshal. इथे आहे नवसाला पावणारा गणपती गणेश मंदिर. थोडं आतमध्ये गेलात तर तुम्ही त्याचे दर्शन घेऊ शकता. आता ऊन झाला आहे म्हणून मी पहिले रेणुका मातेचं दर्शन घेईल आणि मग इतर ज्या जागा आहेत ज्या मी दाखवू शकेल त्या मी तुम्हाला दाखवतो. पण हा प्रदेश एवढा सुंदर आहे, इथे जास्त गरमी नाही जाणवत. संध्याकाळी खूप लवकर थंड होऊन जातो. हे जलशुद्धीकरण केंद्र आहे. इथनं अख्खा माहूर गावचे दर्शन होईल तुम्हाला. हे बघा, देवस्थानाचा परिसर चालू झाला आहे आणि बघा किती बाईक लागल्या आहेत. हे पार्किंगची व्यवस्था आहे इथे. तर रेणुका माता संस्थानाच्या आपण पायथ्याशी येऊन पोहोचलो आहोत. आता इथनं आपल्याला काही पायऱ्या आहेत त्या वर चढून जायचं आहे. इथे पूजेचं साहित्य तुम्ही विकत घेऊ शकता आणि ते घेऊन मग तुम्ही वर गडावर जाऊ शकता. देवस्थानाच्या एक्झॅक्टली अपोजिटला इथे बघा
हा रामगड किल्ल्याचा बुरुज दिसतो आहे आणि इथनं मग भाविक सहायता कक्ष आहे हे आणि इथनं पायऱ्या आहे माहूरगडाच्या. इथनं माहूरगड चालू झाला. मी या दादांकडून ना हे सामान घेतो आहे, ओटीचं सामान आहे आणि फुलांचे एवढे सुंदर गुच्छ त्यांनी बनवून ठेवले. यात कमळ पुष्प आहेत आणि म्हणून म्हटलं आपण इथनं सामान घेऊया. अच्छा, हे एवढं काय काय सामान असतं यामध्ये? बांगडी, हळदी, कुंकू, प्रसाद, नारळ, ओटी. अच्छा, तर इथनं आपण घेऊया. विड्याची पानं सुद्धा घेऊन जावं लागतं. विड्याची पानं ना? तांबूल विडा. तांबूल विडा. ओके ओके, चला आता आपण जाऊया वर आणि रेणुका मातेचं दर्शन घेऊया. हे आहे पूजेचं साहित्य. इथे बरेच दुकानं आहेत, तसं तुम्ही कुठूनही घेऊ शकता. सर्व भाविक भक्तांचे स्वागत श्री रेणुका देवी संस्थान माहूर. आता आपण वर जाऊयात. ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या संपूर्ण दगडी पायऱ्या आहेत पाषाणातील. अँड लुक, इट्स ब्युटिफुल. तुम्ही बघा इथे पायऱ्यांवर ना हळदी कुंकू लावलाय. कोणाचं काही मागणं असेल देवीला तर ते नवस इथे फेडतात किंवा नवस बोलतात तेव्हा ते लावतात. इथे महिला बऱ्याच गजरे विकत घेतात. थोड्या अंतरावर येऊन पोहोचलो आपण. थोडा वेळ बसूया, मी थकून गेलो. इथे ना या किल्ल्याचा बुरुज खूप स्पष्ट दिसतो. तर मी बऱ्याच वेळानंतर पायऱ्या एवढा चालतो आहे. थोडं थकलो आहे. मी पाणी पिण्यासाठी थांबलो, इथे बसलो आणि इथं फार छान केलं आहे. म्हणजे काही पायऱ्या चढा न त्यानंतर तुम्ही थांबू शकता असे आहे. पूर्ण हे ग्रीन टेंट लावली आहे आणि आता इथं काही अंतरावर आणखी मंदिर आहे. ह्या मावशीसुद्धा आहेत, त्या पण थांबल्या होत्या येऊन. तर किनवटच्या आहे ना मावशी? म्हटलं थोडं बसूया आपण, थोडा ब्रेक घेऊया आणि मग वर जाऊया. तुम्ही असं करू शकता बिकॉज इथे बरेच असे लोक आहेत त्यांना काही व्याधी असतात, त्यानंतर ओव्हर एज जे असतात तेही थांबू शकता किंवा माझ्यासारखेही असतात काही काही जे खूप दिवसानंतर चालतात आणि मग थकतात. चला आता आपण जाऊया वर, मंदिराकडे जाऊया. त्यांना दर्शन घेऊन तुम्ही मग आता आणखी थोडं वर जायचं आहे. तिथनं मंदिर जवळ आहे. इथे बरीच दुकानं आहेत, जसे उसाचा रस तुम्ही पिऊ शकता. त्याला 4 हत्ती म्हणतात कारण याच्या चारही बाजूंना 4 हत्ती आहेत. इथे तुम्ही पूजेचं काय आहे प्रसाद घेऊ शकता. मुरमुरे आणि हे बघा रेवडी वगैरे आहे. मी म्हटलं मावशीला, मावशी मी येताना घेतो. इथनं आता आपण निघूया. आता इथनं 70 पायऱ्या आहेत वर मंदिरासाठी, मुख्य मंदिरासाठी. आणि आपण मुख्य देवस्थानाजवळ येऊन पोहोचलो. श्री रेणुका देवी मंदिर माहूरगड. हे बघा, या मंदिराची बांधणी जी आहे ती यादव काळातील आहे, हेमाळपंथी शैलीतील. हे प्रवेशद्वार आहे. श्री जगदंब. आणि हे जे मुख्य प्रवेशद्वार आहे रेणुका माता संस्थानाचं, अगदीच एखाद्या किल्ल्याला कसं प्रवेशद्वार असतं त्या प्रकारातील आहे. हां बरोबर. चला तर जाऊया आपण आणि रेणुका मातेचं दर्शन घेऊया. तर मुख्य प्रवेशद्वारातून आपण आज जाऊया. आल्याला इथे काळभैरवाचे सुंदरसे दर्शन होईल तुम्हाला. तर इथून काळभैरवाचे दर्शन घ्या. श्री रेणुका मातेच्या मुख्य मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे, ज्याच्यावर 2 सिंह आहे. एक सुंदरसा लेखसुद्धा आहे पण तो वाचता येत नाही. हे बघा शेंदूर लावला आहे आणि खालीसुद्धा काही प्रतिमा होत्या. तर दर्शन घेऊया आपण आणि आज जाऊया. हा सभामंडपाचा भाग आहे. यादव काळातील हे देवालय आहे आणि हे अतिशय भव्य आणि खूप सुंदर आहे. हे जे खांब आहे हे पाषाणातील खांब आहे. आता आपण श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊया.
आधी गुरुजींना पूजेचं साहित्य देऊयात. इथनं तुम्ही आई जगदंबेचे रेणुका मातेचे दर्शन घ्या. अतिशय सुंदर स्वरूप आहे मातेचं. हे तांदळा रूप आहे आणि श्री रेणुका माता आत विराजमान आहे. शृंगार पूजा झाली आहे त्यांची आणि खूप सुंदर रूप आहे. इथनं सर्वांनी दर्शन घ्या. समोर सिंहसुद्धा आहे मातेचा आणि हे संपूर्ण दर्शन तुमच्या सर्वांसाठी. प्रसाद दिला. जगदंबा मातेचं सुंदरसं स्वरूप तुम्हाला दिसेल. पहा, आई जगदंबा विराजमान आहे. खामगावमध्ये तसं मोठी देवीच म्हणतो आम्ही, पण रेणुका माता साक्षात आपल्यासमोर. किती सुंदर. दर्शन घ्या. प्रसाद. याला तंबूला असं म्हणतं ना, तंबूला. हे पाण्याचं बनतात, विड्याचं, आणि ते खातात. तर श्री रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर आपण श्री भगवान परशुराम पाळण्याचं दर्शन घेऊया. त्याचं थोडी माहिती सर सांगतील आपल्याला. आधी आपण दर्शन घेऊया. ह्याला श्री भगवान परशुराम पाळणा असं म्हणतात. सर तुमचं नाव सांगा ना. मी मनोज अनंतराव बनसोडे. आणि या पाळण्याचं काय महत्त्व आहे? परशुरामाचा पाळणा आहे आणि या ठिकाणी नवसाचे नारळ वगैरे बांधतात. ज्यांना संतती वगैरे होत नाही, त्यांची काही कामं होत नाहीत, त्याच्यासाठी ते नवसाचे नारळ बांधतात. आणि संततीसाठी ज्यांनी बांधलेलं आहे त्यांच्यासाठी संतती झाल्यानंतर ते चांदीचा पाळणा आणून इथे बांधतात. परशुराम पाळण्याला. अच्छा, म्हणून इथे पाळणे आहेत, छोटे छोटे पाळणे आहेत. ज्यांना संतती होत नाही तर ते मातेला तसं नवस करतात आणि त्यानुसार मग तो पूर्ण झाला किंवा नवसा आधी ते पाळणं इथे हे करतात. तर हे आहे. तर सभामंडपात आई रेणुका मातेच्या संस्थानाच्या सभामंडपात अगदी समोर श्री परशुराम रूपी गणपती आहेत विराजमान. त्यांचं आधी दर्शन घेऊया आणि गुरुजी त्याचं आपल्याला महत्त्व सांगतात. हां, आईसाहेबांना दर्शन देण्यासाठी, परशुरामाला दर्शन देण्यासाठी आईसाहेबां पूर्ण स्वयंभू प्रकट झाल्यात. परशुरामाला सांगितलं होतं की मागे वळून बघू नको. मागे वळून बघू नको म्हणल्यानंतर त्यांनी पूर्वेकडे चालत गेले आणि मागे हा सह्याद्री पर्वत म्हणतात त्याला. त्याच्यामधून हे पूर्ण डगरत होता. जशी आईसाहेब वर येत होती तसं तो पर्वत डगरत होता, बाजूला होत होता असा. आणि ज्यावेळेला इथपर्यंत वर आल्यानंतर परशुरामांना वाटलं की बा काहीतरी आपल्याला घटना घडती आहे आणि आपली आई आपल्याला दर्शन देणार आहे. आणि मग काही ना काहीतरी आहे, होत आहे. पूर्ण म्हणजे असा स्फोट झाला वेगळाच. आणि इथपर्यंत आल्यानंतर परशुरामांना वाटलं काही नाही आहे, म्हणून या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पलटून बघितलं. म्हणून मग आईसाहेबांचा चेहरा इतकंच त्यांना तांदळा स्वरूपामध्ये इतकंच दर्शन त्यांचं झालं नाही तर आईसाहेब पूर्ण वर येत. तर हे महत्त्व आहे परशुराम रूपी गणपतींचं. त्यांचंही दर्शन इथे घेऊया. बाकी हा जो गर्भगृहाचा जो भाग आहे अतिशय थंड भाग आहे. आणि हे मंदिर मी म्हणेल की एवढं सुंदर आहे. जेव्हा केव्हा तुम्ही नांदेडच्या या भागामध्ये असणार, माहूर तालुक्यामध्ये असणार, तेव्हा या ठिकाणी नक्की या. आईसाहेबांचे म्हणजेच श्री रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी इथे नक्की या. तुम्हाला ही जागा खरं खेचून आणेल इथे. आणि मनात असेल तर माता तुम्हाला बोलवून सुद्धा घेईल की तू ये इथे, तसं मला बोलवलं गेलं आहे. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. आणि जे काही इच्छित लोकांचं असतं ते एका क्षणामध्ये दर्शन घेतल्याबरोबर ते त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. ही माहिती आहे खरी. खूप खूप धन्यवाद तुमचे. जय जगदंबा. जय जय. तर माहूरच्या श्री रेणुका माता संस्थानामध्ये आपण आहोत. आपण श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले, थोडी आत माहितीसुद्धा जाणून घेतली. आता रेणुका माता संस्थानाचे विश्वस्त माझ्यासोबत आहेत श्री चंद्रकांत भोपी सर. नमस्कार. नमस्कार. आणि सरांनी एवढं सुंदर पितांबर घातलं आहे. मी त्यांना त्याच्यासाठीच कॉम्प्लिमेंट दिलं पहिलं तर, की खूप सुंदर तुम्ही वस्त्र परिधान केलं आहे. सर मला या देवस्थानाबद्दल माहिती सांगा ना. म्हणजे अख्ख्या भारतभर हे देवस्थान अगदी प्रसिद्ध आहे.
अनेक लांबून इथे भाविक भक्त येतात, नुसतं महाराष्ट्रच नाही तर भारतभरातून भाविक भक्त इथे येतात. त्याची काय गोष्ट आहे जे खेचून आणते सर्वांना इथे? आदिमाया आदिशक्तीची जी 3.5 पीठं महाराष्ट्रामध्ये आहेत. हां. आणि त्यामध्ये हे मूळपीठ आहे. हम्म. मूळपीठ कोरी भूमिका तेथे नांदे देवी रेणुका. हां. लावण्य रत्नचंद्रिका ही मूळ सृष्टीची रंभा. हम्म. भगवान विष्णूंनी या ठिकाणी तपश्चर्या करून सजीव सृष्टीचं निर्माण तत्व आहे हां. ते जाणून घेतलं आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्य केलं पुढे. म्हणून या भागाला इथे अनेक ऋषी मुनी तपश्चर्या साधना करण्यासाठी अनादिकालापासून येत होते. आहेत. हां. आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी भगवान परशुरामांना अशी आज्ञा झाली की जी रेणुका माता आहे ही परशुरामांची आई आहे. खरं आहे. आणि त्यामुळे माता ही कोण्या आईच्या पोटी जन्मलेली नाही, ही रेणुराजा यज्ञ करत असताना त्या अग्निकुंडातून उत्पन्न झालेली ती शक्ती आहे. हां. ती शक्ती परत जी अग्नीमध्ये विलीन झाली ते स्थान म्हणजे माहूरगड. हो. आणि ते सगळं अग्निसंस्काराचं जे कार्य आहे ते भगवान परशुरामांनी केलं आणि दत्तात्रयांनी त्याचं पौरोहित्य केलं आणि मग माता इथे अग्नितत्वामध्ये विलीन झाली. नंतर परशुरामांना दुःख झालं आई गेल्याचं आणि ते दुःखामध्ये इथे दुःखमग्न होऊन इथे खालच्या बाजूला मातृतीर्थ आहे त्या ठिकाणी बसून राहिले. खरं. भगवान दत्तात्रयांना याची काळजी वाटली की यांच्याकडनं जी काही कार्य पुढे ठरवलेली आहे तिथं त्यांनी ती आता थांबतील, होणार नाही. म्हणून त्यांनी परशुरामांना सांगितलं की तू चल माझ्यासोबत, फक्त मागे वळून बघू नको, तुला मी आईचं दर्शन घडवतो. अच्छा. त्याप्रमाणे भगवान दत्तात्रय आणि परशुराम येत असताना या ठिकाणी आल्यानंतर एक असा स्फोट झाला आणि नकळत त्यांनी मागे वळून बघितलं आणि रेणुका मातेचं दर्शन फक्त मुखा एवढं झालं. तांदळा इथे तांदळा स्वरूप आहे पूजा. आणि ते एवढ्या सुंदर दिसतात, मी काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे शब्द नाही आहेत. जेव्हा आपण आतमध्ये जाऊन मातेचं दर्शन घेतो किंवा नुसतंच फोटो पाहतो असं खूप सुंदर वाटतं, एकदम वर्णन न करू शकणार. अगदी बरोबर आहे. घरामध्ये एखादा जिना चढू न शकणारे वयस्कर लोक सुद्धा इथे 250 पायऱ्या चढून येतात. खरं आहे. आणि ते माझ्यासोबत येत होते. काही न खाता पिता. आम्हाला तर कित्येक वेळा अनुभव येतो की लोक सांगतात की घरी जिना चढू शकत नाहीत, पण इथे 250 पायऱ्या चढून आल्यानंतर वर चेहरा एकदम आनंदी आणि प्रसन्न असतो त्यांचा. मातेचं दर्शन झाल्यामुळे ती जी प्रसन्नता मिळते. आणि खरोखरच अत्यंत म्हणजे हे जे भूमी आहे ही गूढ भूमी आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी अशी खूप आहे. आणि तुम्ही कोणची भावना घेऊन मनात आलात आणि मातेपुढे थोडा वेळ जरी बसलात तरी तुमची मनोकामना ती पूर्ण करते, अशी अनुभूती सगळ्या भक्तांना आलेली आहे. खरं आहे. हे मी तरी खरं आहे म्हणून सांगू शकतोच ठामपणे. बिलकुल. कारण मला इथनं परत जाऊन जी परवानगी मिळाली त्यानंतर मी पुन्हा एकदा इथे आलो आणि खरं म्हणजे ते आईमुळेच मी परत आलो, रेणुका मातेमुळे. सर, इथला सगळ्यात मोठा जो उत्सव होतो त्याबद्दल सांगा ना. अश्विन नवरात्रामध्ये जे अश्विन नवरात्र असतं इथे अश्विन महिन्यामधलं, तो इथला मुख्य आणि सगळ्यात मोठा उत्सव असतो रेणुका मातेचा. ह्या दिवशी प्रतिपदेला देवीला मंगल स्नानानंतर घटस्थापना होते आणि त्यानंतर छबिना निघतो. छबिना पूर्ण पहाडाला प्रदक्षिणा करतो आणि परत आल्यानंतर रेणुका मातेला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो. तांबूलाचा, त्याला तांबूल म्हणतो आपण. येस, मी ते खाल्लाय. पाना सर, म्हणजे खूप चांगलं म्हणजे विड्याची पानं, सोप, सुपारी, लवंग, विलायची, जायफळ, कात, चुना, ह्या सगळ्या गोष्टी त्रयोदशी गुणी म्हणतो आपण त्याला. 13 प्रकारच्या वस्तू त्यात टाकल्या जातात आणि त्याचा विडा असतो. तो विड्याचा प्रसाद मातेचा मुख्य प्रसाद आहे, तो चढवला जातो. आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस वगैरे गायनाचे कार्यक्रम असतात, भजनाचे कार्यक्रम असतात, सायंकाळी परत गायनाचे कार्यक्रम असतात. अशा तऱ्हेने तो त्या दिवशीचा दिवस प्रतिपदेला संपतो. असंच पूर्ण नवरात्रभर दिनक्रम चालतो. काही महत्त्वाचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये ललिता पंचमी आहे जसं, या दिवशी रात्रभर जागरण असतं. अनेक नामवंत कलावंत आपली हजेरी लावण्यासाठी इथे उत्सुक असतात आणि अक्षरशः रात्र पुरत नाही. खरं आहे. सकाळी 6 वाजता आरती होते आणि मग पंचमीची समाप्ती होते. कारण हे संस्थानच एवढं जागृत आहे ना की ते आल्यानंतर तुम्ही रात्री जरी आलात तरी असं वाटेल की नाही आता दिवसच उगवला आहे. आणि तसं
पंचमी आहे, नवरात्रामधली अष्टमी आहे. ह्या दिवशी सुद्धा म्हणजे होम हवनाला सुरुवात होते सायंकाळी. तो साधारण 2:30-3 वाजेपर्यंत रात्रभर चालतो. दुसऱ्या दिवशी नवमीला पूर्णाहुती होते आणि दसऱ्याला भगवान परशुरामांची पालखी निघते. बरोबर. आणि परशुरामांच्या पालखीने मग नवरात्राची समाप्ती होते ती. त्यानंतर येते ती कोजागिरी पौर्णिमा. खरी समाप्ती ती कोजागिरी पौर्णिमेला असते की त्या दिवशी सुद्धा रात्री 2 वाजेपर्यंत जागरण असते. रात्रीला महाआरती वगैरे असते आणि खूप मंगलमय असं प्रसन्न वातावरण असतं रात्रीचं. काय म्हणजे चंद्र जणू खाली येतो त्या दिवशी. आणि मग सगळ्यांना जे काही भक्त आलेले आहेत त्या सगळ्या भक्तांना दुग्धप्रसाद वाटप केला जातो. आणि त्या दिवशी इथे तर खरंच खूप सुंदर दिसत असणार, कारण चंद्रदर्शन त्या दिवशी गडावरून करणं म्हणजे फारच अगदी बरोबर. सुंदर प्रकाशामध्ये पूर्ण नाहून निघते सगळं. आणि त्यावेळेसची रात्रीची अनुभूती जी आहे ती काही निराळी असते. तुम्हाला सांगतो की वर्षभरामध्ये काही ठराविक दिवस असे आहेत फक्त की रात्रीच्या वेळेस भक्त दर्शन घेऊ शकतात. की जसं पंचमी आहे नवरात्रातली, अष्टमी आहे आणि कोजागिरी पौर्णिमा आहे. या 3 दिवसाच्या व्यतिरिक्त तुम्ही रात्री इथे येऊ शकत नाही, कारण इथे तशी राहण्यासाठी परवानगी नाही. बरोबर आहे. इथे जे आमचे सिक्युरिटी गार्ड असतात ते रात्रभर जागे असतात. इथे झोपण्याला परवानगी नाही. इथे फक्त झोपण्यासाठी फक्त भार्गवरामांचा पाळणा म्हणला जातो, म्हणजे परशुराम आईच्या कुशीत रोज झोपतात. त्याच्या व्यतिरिक्त इथे कोणीही झोपू नये असे संकेत आहेत. खरं. आणि परशुराम जन्मोत्सव कसा होतो इथे? आता भगवान परशुरामांचा आता आलेलीच आहे, म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी भगवान परशुरामांचा जन्मदिवस चांगल्या मोठ्या उत्साहामध्ये इथे साजरा होतो. आईच्या कुशीमध्ये भगवान परशुराम आहेत इथे. आणि इथून साधारण 100-150 पायऱ्या उतरल्यानंतर भगवान परशुरामांचं मंदिर आहे की ज्या स्थानावरून आईचं दर्शन त्यांना झालं ते स्थान परशुरामांचं. तर त्या ठिकाणी सकाळी महाअभिषेक असतो. त्याच्यानंतर आलेल्या भक्तांना प्रसाद वाटप असतं त्या दिवशी. आणि आपल्या येथील पाठशाळेची मुलं आहेत, गुरुजी लोक आहेत, हे सगळे आणि बाकी कर्मचारी वर्ग आमचा सगळा, आणि बाहेरून येणारा सुद्धा वर्ग भरपूर असतो. दिवसभर लोक येत असतात, परशुरामांचं दर्शन घेतात आणि अगदी कृतकृत्य होतात. काही म्हणजे फार कमी ठिकाणं आहेत भगवान परशुरामांची की जी स्वयंभू आहेत. बरोबर. त्यामधीलच हे एक स्थान आहे. आणि परशुरामांची ठिकाणं अक्षरशः म्हणजे भारतभर सगळीकडे विखुरलेली आहे. तर त्यापैकी हे एक महत्वाचं एकमेव ठिकाण आहे. मला एक खूप क्युरियोसिटी एक या गोष्टीची आहे, ते छबिना काय असतो? छबिना म्हणजे परिवार देवता. जसं आता रेणुका माता इथे, तुळजाभवानी मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, त्यानंतर दत्तात्रयांचं स्थान आहे, इसाई मातेचं स्थान आहे. सुरुवात जर करायची म्हणलं तर छबिन्याची सुरुवात निशाणापासून होते, म्हणजे देवीचा जो ध्वज आहे त्याचं पूजन पहिल्यांदा केलं जातं आणि मग परिवार देवतांचं पूजन केलं जातं आणि पूर्ण या पहाडाला प्रदक्षिणा केल्या जाते. याच्यामध्ये छबिना म्हणून एक अशी मिरवणूक निघते ती. त्याच्यामध्ये सगळे सजलेले आमचे चालदार हरिवाले असतात, त्यानंतर संबळवाले असतात, बँड पथक असतं. हा सगळा छबिना सगळ्या देवतांचं पूजन करून मग प्रदक्षिणा करून तो परत मातेच्या मंदिरात येतो आणि मग इथे विसर्जित होतो. अच्छा. कारण मी छबिना TV मध्ये ऐकलं होतं आणि यल्लम्मा देवीच्या छबिनामध्ये ट्रान्सजेंडर कम्युनिटी असते. जसं रेणुका मातेचं मूळ पीठ आपण हे म्हणतो, तशी हिची उपपीठं अनेक आहेत. आपण जसं नाव घेतलं की यल्लम्मा देवी, सौंदत्तीचं ते स्थान सुद्धा रेणुका मातेचंच आहे. त्याच्यानंतर चांदवडलाही आहे, मोठा देवी, सोनई वेगवेगळी रूप, अमळापूर बुलढाण्यातलं आमचं. अशी अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी मातेने काही साक्षात्कार केले आहे. भक्तांनी तिथे ती मंदिरं उभी राहिलेली आहेत आणि खरोखर म्हणजे ती तिथे सुद्धा जे काही भक्तांची मनोकामना पूर्ण करते आणि भक्तांचा जो दृढ विश्वास आहे, त्यांची एक जी श्रद्धा आहे ती द्विगुणित होती इथे आल्यानंतर. खरं आहे, अगदी एक शब्द खरं आहे. मी म्हणेल या सगळ्या माहितीसाठी, एवढ्या सुंदर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद गुरुजी. खूप खूप धन्यवाद.
राईट. इथनं किल्ल्याचं दर्शनसुद्धा होऊन जाईल तुम्हाला. अगदी अपोजिट साईडमध्ये किल्ला आहे. आणि मला पूर्वी काय वाटायचं की हे जे गड म्हणतो आहे पण, तर गडामध्ये ॲक्च्युअलमध्ये रेणुका मातेचं स्थान आहे, पण ते समोर आहे खरं तर. आणि तुम्ही जर पाहिलं ना, हा भाग एवढं सुंदर डोंगर आहे, खरं पावसाळ्यामध्ये येऊन पाहायला हवं या भागाला. हिरवगार असतं. समोर इथे सुंदरसं दत्तस्थान दिसेल तुम्हाला, दत्तशिखर. आणि त्याच्या समोर आहे श्री अत्री अणुसया माता मंदिर. तेही एका शिखरावरच आहे. हे 3 वेगवेगळे शिखरं आहेत. संपूर्ण जंगलांनी वेढलेला भाग आहे हा. तर ह्याला निशाणा म्हणतात, रेणुका मातेचा निशाणा. इथे लोक येऊन नतमस्तक होतात. लाकडी आहे संपूर्ण. आपण दर्शन घेऊया त्याचं. तर हा निशाणा आहे. आपण दर्शन घेऊयात. इथे श्री गणपती मंदिर आहे. श्री गणपतींचे दर्शन घेऊया. आणि इथे जी छोटी छोटी मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवतो.